नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। मुस्लिम समाजाचा पवित्र असा सण रमजान ईद व 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। तसेच देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत। या निवडणुकीच्या काळामध्ये सण व जयंती साजरी होत आहे। निवडणूक व जयंतीचे व ईदचे कार्यक्रम सार्वत्रिक असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्राय डे घोषित करण्यात यावा या मागणीचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज देण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ आठवले, जिल्हा सरचिटणीस गजानन कांबळे, सांगली शहराध्यक्ष सिकंदर मुळके, कुपवाड शहराध्यक्ष श्याम सावंत, उपाध्यक्ष शशिकांत देवमाने, IT सेल शहराध्यक्ष सौरभ जगधने आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे।